हॅलो फ्रेंड्स आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला आहे ना छोटीशी माहिती सांगणार आहे आणि माझा गुरुवारचा डेली व्लॉग नाही येणार, कोणती रेसिपी मे बी करेल की नाही काहीच माहिती नाही, बट मी आता तुम्हाला जी माहिती सांगते ना, तर आज आहे पौष पौर्णिमा आणि आज गुरुवार पण आहे आणि त्याच्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग पण आहे। तर ऍक्च्युली मी कधी सांगितलं नाही, पण मी दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असते। मे बी ह्या पौर्णिमेला पण करेल, पण मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार, कारण मी ते कधीतरी त्याचा स्पेशल व्लॉग करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल। तर आज आहे पौष पौर्णिमा आणि त्याच्याबरोबर गुरुपुष्यामृत योग पण आहे। तर गुरुपुष्यामृत योग हा खूप चांगला योग मानला जातो आणि त्याच्याबरोबर पौर्णिमा पण आहे, तर म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या। तर पहिली गोष्ट, मी काही ब्राह्मण वगैरे किंवा मोठी तज्ज्ञ असं काही नाही आहे, मी एक स्वामी भक्त आहे आणि आम्हाला स्वामी सेवेतून काही काही गोष्टी सांगितल्या जातात जी मी प्रत्येकाला सांगते। मीन्स माझ्या लाईफमध्ये जर कोणी एखादी फ्रेंड किंवा कोणी पण असो जो प्रॉब्लेम मध्ये असला, तर मी त्याला एकच सांगते की स्वामींचे पाय धरा, स्वामी सेवा करा, 3 अध्याय, 11 माळे। 11 माळी मी स्वतः पण नाही करत, बट मी 1-2 माळ करते आणि माझं डेली, मी स्वयंपाक करत असो, मी धुणं धुवत असो, मी भांडे घासत असो, तर माझं डेली श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं मनात चालते। म्हणजे इव्हन मी रात्री झोपताना पण मला झोप लागत नाही तोपर्यंत माझं श्री स्वामी समर्थ जप चालू असतं। सो म्हणजे मी स्वामींची छोटीशी सेवेकरी, मी खूप सेवा नाही करत, कारण मला माहिती आहे खूप लोक आहे जे स्वामींची खूप सेवा करतात, बट माझ्याकडनं एवढी नाही होत, जेवढी होते मी तेवढी तुमच्यासोबत शेअर करते। तर आज पौर्णिमा पण आहे, तर त्याच्याच बरोबर ना ऍक्च्युली माझी देवपूजा झाली, तुम्ही बघू शकता, तर माझी देवपूजा झाली करून आणि त्याच्याबरोबर मी आता कुंकुमार्चन विधी करणार आहे। तर कुंकुमार्चन विधी आपल्याकडे आपलं म्हणजे जे काय आपल्या आयुष्यात आहे ते सगळं देवामुळेच आहे असं मला तरी वाटतं। खूप लोक आहे नास्तिक, तर पण मी नाहीये, मला खूप देवाचं करायची सवय आहे। तर कुंकुमार्चन विधी मी करणार आहे। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी काही खूप तज्ज्ञ वगैरे नाहीये, पण जेवढं मला माहिती तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते। तर ही जी कुंकुमार्चन विधी आहे ना, तर ही करण्यासाठी आपल्याकडे श्रीयंत्र पाहिजे। म्हणजे तुमच्याकडे असं श्रीयंत्र असला तरी चालेल, किंवा छोटंसं एक यंत्र टाईप असतं बघा, यंत्रच असतं ते छोटंसं, तर ते पण चालेल, पण माझ्याकडे हे आहे, हे पण मी केंद्रातूनच घेतलं आहे। तर हे श्रीयंत्रावर आपण कुंकुमार्चन विधी करायचा असतो। तर कुंकुमार्चन विधी ही आपल्या कुलदेवतेची सगळ्यात आवडती सेवा आहे। म्हणजे ही सेवा आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती व्हावी किंवा आपलं सगळं दुःख नाहीसं होऊन, असं काही नाही की पैसा असला तरच सुख असतं, असं काही नाही आहे, पण मग कमी पैशात पण आपण सगळे सुखी राहावं, आपल्या घरातला व्यक्ती सुखी राहावा, कारण जोपर्यंत कुलदेवता सुखी नाही होत, ती आपल्याकडनं म्हणजे आपल्याकडनं तिची सेवा नाही होत, तोपर्यंत आपण कितीही देवाचं करा, कितीही काही करा, तर त्याच्यासाठी यश लागत नाही। तर त्याच्यासाठी मी आज कुंकुमार्चनची विधी करते आणि खूप सोपी विधी आहे। फक्त आपल्या उजव्या हाताचे जे 5 बोटं असतात ना, तर ह्या 5 बोटाने ना श्रीयंत्रावर 16 वेळा कुंकुमार्चन करायचं। म्हणजे आता नवारणव मंत्र कोणाला माहिती असेल की नाही मला माहिती आहे, नवारणव मंत्र ओम ऐं व्रीं क्लीं चामुंडाय विचे, तर हा जरी मंत्र तुम्ही 16 वेळा श्रीयंत्रावर प्रत्येक वेळेस ओम ऐं व्रीं क्लीं चामुंडाय विचे असं बोलायचं आणि आपलं कुंकू त्याच्यावर सोडायचं, असं 16 वेळा करायचं। तर मी हा पण मंत्र म्हणणार आहे आणि त्याच्याच बरोबर मी 16 वेळा श्रीसूक्त पण म्हणणार आहे। तर श्रीसूक्त कोणाला येत नसेल येत तरी पण आपलं युट्यूबवर आपल्याला सगळंच मिळतं, तर तुम्ही ते पण सर्च करू शकता। तर मी तुम्हाला आता कुंकुमार्चनची विधी करते आहे। आणि अजून एक गोष्ट, कुंकुमार्चन झाल्यावर ना याला हळद कुंकू लावणार आणि त्याच्याच बरोबर म्हणजे आपण जेव्हा हे कुंकुमार्चन करू ना, तुम्ही नंतर बघायलाच मी त्याचा व्हॉइस ओव्हर करेल। तर हे कुंकुमार्चन केल्यावर याच्यातलं जे कुंकू उरतं, म्हणजे 16 वेळा कुंकू टाकल्यावर ते कुंकू आपल्या कपाळी लावायचं आणि आपल्या घरात ठेवायचं, खूप चांगलं असतं। आणि त्याच्याच बरोबर ह्या श्रीयंत्राला मी आता स्वयंपाक तर नाही झालेला माझा, तर दूध आणि साखरचा मी नैवेद्य दाखवणार आणि संध्याकाळी मे बी मी केंद्रात पण जाईल, आज गुरुवार आहे तर स्वामींकडे गेलंच पाहिजे। तर चला पटकन मी तुम्हाला सांगते की ती सेवा कशी करायची।
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विचे। हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सूर्यरजतसृजां चन्द्रं हिरण्मयी लक्ष्मी जातवेदमावहं तामावह जातवेदभोग लक्ष्मीपणपकामिनी यस्समिरणविन्द्यग्रामस्य पुरुषणवा अश्वपूर्णाव्रतमध्यमस्तिनाद प्रभुदेवी श्रीवन्देवी मुप्पहवे श्रीवन्देवी चुक्षुता तासु स्मिता हिरण्यप्रकारम् आद्रं ज्वलतिं तृप्तं तत्पयन्ति पद्मसिता पद्मवर्णां तापि होपय श्रीम चन्द्राप्रभासः यशता ज्वलन्त्रीं श्रियं लोके देवजुष्यमुद्रं दां पद्मिनी शरणमहत् प्रमोदलक्ष्मणाचतुर्णे आदित्यवर्ण तपोतु तीर्थापणता विलुत सम्राज्ञापोसु नंदन मायात रायची बाई लक्ष्मी उपंतु महादेव सका कीर्तीचे मनासह प्राप्रभूतन अस्मिन् राश्मी सुरती कीर्ती मूर्ती दादो मेक्षु दीपामसलम ज्येष्ठम लक्ष्मी नाशमे माभूतिं समृद्धीच सर्वानिर्भूतम गृहात गंध दुरा दुरा दुष्ट नित्य पुष्पान करिष्ण ईश्वरी सर्वणी भूतानां तापि अभिश्री मनसा काम माभूति वाचम सत्यम शिवजना रूपनसरे महिषेष्टयतः यशः कदमेन प्रजापूजा मयि समोकरद्रम शिवं वासे मे कुली मात्रं पद्मालिनी अपहार योतुं शिखलितं वसे मे गृहे विजय मात्रम श्रीयं वासिमे कुले आदरियंकरणी यष्टि सुवर्ण हे मालिनी सूर्यन हिरण्य लक्ष्मी जातवेदमावहं आदरं पुष्किरणे पुष्टपिंगली पद्मालिनी चंद्रान हिरण्य लक्ष्मी जातवेदमावहं तामावह जातवेदवा लक्ष्मीपणपकानि यस्समिरण प्रभुत्व गाव जातुषण्यविंदे पुरुषाणाम याशुची प्रयताभूता जीव दाजमनुना सुत्नं पंचदशत श्रीकाम सुतं वपे। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। 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 आणि कुंकुमार्चन झाल्यावर हे जे कुंकू आहे ना तर हे आपल्या कपाळाला लावायचं आणि उरलेलं जे कुंकू आहे ते तुम्ही रोज आपण जेव्हा देवपूजा वगैरे करतो ना तर हे तेव्हाही लावू शकता। तर आता मी हे जे कुंकू आहे हे उरलेलं कुंकू याच्यात टाकते, कारण मी जेव्हा रोज आपण देवपूजा करतो किंवा संध्याकाळची दिवाबत्ती करतो ना तेव्हा हे कुंकू आपल्या कपाळाला लावायचं। तर हे आहे माझं श्रीयंत्र, तुम्ही बघू शकता। जेव्हा गुरु पुष्यामृत असतं ना तेव्हा काय करायचं, आपले कोरडं फडकं घ्यायचं आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना तो स्वच्छ साफ करायचा, स्वच्छ क्लीन करायचा आणि त्याच्यानंतर परत ओल्या फडक्याने तो एकदा पुसून घ्यायचा आणि तो इथे क्लीन झाल्यावर आपलं हळदी कुंकू आणि अष्टगंध हे तिन्ही पण मिक्स करायचं। तुम्ही इथे बघू शकता इथे हळदी कुंकू आणि अष्टगंध आहे, हे तिन्ही पण मी मिक्स केलं। मिक्स करायचं आणि त्याच्यात पाणी टाकायचं, पाणी टाकून ते सगळं मिक्स करायचं आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे ना त्याच्यावर स्वस्तिक काढायचं। हा एक तोडगा नाही म्हणता येणार, पण म्हणजे तोडगा नाही हा, पण गुरु पुष्यामृतच्या दिवशी असं करायचं असतं। सो आम्हाला केंद्रात सांगितलं आहे, तर मी इथे तुम्ही बघू शकता मी इथे स्वस्तिक काढते। तर हा माझा अगदी छोटासा व्लॉग होता, ज्या व्लॉगमध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही कुंकुमार्चन विधी ही जी पौर्णिमेची सेवा असते ती तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी पण करू शकता, कारण तो देवीचा वार आहे, पण पौर्णिमेला केलं त्याचं महत्त्व जास्त चांगलंच असतं। तर फक्त आपल्याला पैसा मिळावा म्हणून कोणी लक्ष्मीची प्राप्ती नाही होत, ठीक आहे, म्हणजे पैसा पण गरजेचा आहे, पण आपल्या घरातले सगळे लोक आहे जे आपले फॅमिली मेंबर, मग ते आपले माहेरचे असो सासरचे असो ते सगळे सुखात राहावे, त्यांना सगळ्यांपासून देवाने त्यांचं संरक्षण करावं, तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण सेवा करत असतो। तर कुंकुमार्चन मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 16 वेळा नवार्णव मंत्र आणि 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं असतं, त्याच्याच बरोबर तुम्ही 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा असतो। महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे। आणि त्याच्याच बरोबर विष्णू गायत्री मंत्र मीन्स नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात आणि कुबेरी मंत्र। तर हे जे सगळे मंत्र आहे ना आपले नित्यसेवा आहे बघा, स्वामी समर्थांची नित्यसेवा त्यात दिलेली आहे। तुम्ही हे सगळं तुम्हाला त्याच्यात नाही भेटलं किंवा तुमच्याकडे ते नसेल तरी पण तुम्ही आपलं जे युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला नवार्णव मंत्र पण मिळेल, विष्णू गायत्री मंत्र मिळेल, लक्ष्मी गायत्री मंत्र मिळेल आणि कुबेर मंत्र मिळेल आणि त्याच्याच बरोबर श्रीसूक्त पण मिळेल। तर या गोष्टी जरी आपण केल्या, आपण आपल्याकडनं रोज काही गोष्टी नाही घडत, पण
जर किंवा अशी सेवा नाही घडत, पण जेव्हा पौर्णिमा असते ना, तर त्या दिवशी मला तरी वाटतं आपण आवर्जून ही सेवा करावी. आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणणं नाही शक्य, कोणाकोणाला नाही म्हणता येत कारण ते संस्कृतमध्ये आहे. तर तुम्ही एकदा जरी म्हटलं, स्वतः म्हटलं तर नक्की चांगलं आहे, पण तुम्ही ते ऐकलं म्हणजे तुम्ही लाईक युट्यूबवर चालू केलं आहे आणि तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन जरी करता आहे, म्हणजे ह्या 5 बोटांनी जसं मी तुम्हाला दाखवलं, तर त्या 5 बोटांनी तुम्ही कुंकुमार्चन करताय. आता स्वामींना किंवा देवांना पण कळतं की काही काही गोष्टी संस्कृतमध्ये आहे जे आपल्याला बोलताना किंवा उच्चार करताना आपण प्रॉब्लेम होतो. मग उगाचच आपल्याकडनं चुकी होण्यापेक्षा किंवा पाप करण्यापेक्षा जर आपण ते ऐकून त्याच्यावर सेवा जरी केली तरी खूप आहे. आणि ऐकून ऐकून एका पॉइंटला ते तुमचं पाठ होऊन जाईल. सो खूप छोटासा माझा व्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि मी कधी म्हणत नाही शेअर करा, पण मी आज तुम्हाला नक्की सांगेल की हा व्लॉग तुम्ही नक्की शेअर करा. माझ्याकडनं तुम्हालाही छोटीशी मदत होईल आणि तुम्ही ही सेवा नक्की करा. तर आजची सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते आणि माझा व्लॉग इथेच एंड करते. भेटूया परत अशाच एका व्हिडिओसोबत. बाय बाय.